करते मी. काय काय करू म्हणजे एवढ्याच पाठीभर मिरच्या तू सकाळपासून नीट केली एवढ्याच मग अगं बाई जिबीला काय वाटतंय का तुमच्या एवढ्या म्हणताय आवाज जीव गेला की माझा सकाळ धरणं एवढ्या म्हणताय मग बोलती कसं तू एवढ्या नेटा नेटानं या की तर नाकात जाऊ द्या उसा फुफुटा मिरचीचा म्हणजे कळतंय बोलायला कसं बोलावं कसं नाही नुसतं बोलाय कुणाला पण येतंय पण करताना कळतंय की आपले तापलाय ताई तुम्ही काय तापलाय नुसतं सारखा चांगलं झणझणीत कडक झालाय कुशाल मला म्हणतात आहे, काय करते एवढंच करते तेवढंच करते करणारा कळतंय की अगं मसाला कधी भाजायचा कांदा चिरून ठेवलाय कधी भाजायचा वाजू द्या काय तुम्हाला त्रास आहे का रातच्या 12 वाजू द्या रातच्या 12 वाजणारच आहे ते मला काही त्रास नाही नाही ना मग बोलू नका मला पण उशी मदत करू नका काय तर करू नका जसं हा काम तुझं आहे तुझी तू मदत कर नाही तिथंच बस मिरच्या वास घेत बस काय तोंडाजवळच नको हातात पहिला. मग काय तर ही मिरची आणलेली ह्या अशा येत्या देठ काढायच्या अगोदर हे असं दिसतंय आणि देठ काढल्यानंतर नाही कसं आहे हात फिरत तिकडं लक्ष्मी फिरती आणि देशी आपल्या प्युअर लवंगी मिरची येते तुम्हाला दिसते ते किती लांबते किती मोठे आणि कलर कसा आहे तर अशा मिरचीचा प्युअर झणझणीत आपला गावरान मुटका मसाला आज दाजीला कांदा भाजाय बसवती चांगलं पद्धतीत बघू कसं दाजी कांदा भाजतात जेव्हा रग लागल ना तेव्हा कळतंय मग कसं बोलायचं कसं नाही अगं दाजीला कांदा भाजाय बसवायचाय कढईत तर नाही ना बसवायचं बघू घे नाकातनं पाणी आल्या कळतंय की मग काय नाही येत मी वाऱ्याच्या उलट दिशेला बसणार कांदा टाकणार करपूस तर निवांत हलवत बसणार त्याला काय एकच काम आहे वय तेवढं हा कांदा भाजायला किती वेळ लागतोय माझ्यापेक्षा तुला जास्त माहित आहे म्हणूनच तुम्हाला सांगितलं भाजायला. काय नाही निवांत कढईत कांदा टाकणार हाय तेवढा तेल वतणार आणि निवांत चालायचं बघा बाहेर जाळ लागलाय का जावा अगं डणक्या बाद जाळ लावला एवढ्या वाऱ्यात बी तुला काय वाटतंय काय बरोबर बघा काय काय बघा बघा म्हणते इकडे बघ कसा जाळ आहे नात खुळाच एवढं वार आहे तर असा जाळ आहे हे तेल आपलं कडलंय आता कांदा आणून हे टाकायचा आहे मस्त बाकी आणि कांद्याचं आज आपल्याकडे काम आहे त्यामुळं भाजून घ्यायचा कांदा आणि आपली जी मध्ये पिल्ली निघालेली का नाही ती पिल्ली पण जरा आता मस्तपैकी मोठी झाली ती आणि बाय मला उरका सांगितले बाय मा नुसतं मलाच म्हणते तुम्हीच कांदा भाजा तुम्हीच करा आणि तुम्हीच बघा हे खोबरं चिरायचं काय सुकाचं आहे का व कुठलं सुकाचं नसतं बघा ही आणि मित्रांनो खोबरं कसं आहे तुम्ही बघा तुमच्या डोळ्यानं कसं आहे वल्ल गार खोबरं आहे कुठलंही खराब नाही किंवा काय नाही मटेरियल वापरलं तर रगेल रेग्युलर क्वालिटीचं वापरायचं तरच मसाला आपला विकायचा क्वालिटी क्वालिटीचाच इथं माझा जीव किती का जायना किती का इथलं न्यात लागेल तसं नाही बाय मा पावसाळे दिवस आहेत गोळमट बोलू नका कारण की त्याच्या परत काय तर मोठा अजून काम तुम्ही ठेवलेला असतं बोलू ना काय असतं बोलू ना गोळमट ओरख पाठ कर ना 2 देवानं हात दिले तर कना 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 5 मिनिटं ती टप झाला बैल रिकामा चांगला गरगरीत बाहेर ठेवलाय कडच्या झाला की देतो तर मित्रांनो ह्यांना करून घेऊ द्या ही आपण मसाला भाजताना अजून बघूया मसाला कुठला कुठला आहे किती किती आहे कसा कसा आहे ते सगळं तुम्हाला व्यवस्थित दाखवतो तर ह्या बघा इथे तुम्हाला दिसतं हे सगळं घेतलं हिनं परातीत जे ती वेगवेगळं करायचं चालू आहे कारण किलोप्रमाणे मिश्रण आणलेलं असतंय आपलं ते सगळं वेगवेगळं करून घ्यायचं आहे तमालपत्र जिरं मसाला दगडी फूल स्टार फूल जे काय आहे का नाही मसाल्यात सगळं असते ते विलायची वेलदोडं पिढं ते सगळं 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 वेगवेगळं करून घ्यायचं इकडं कांदा भाजायचा आलाय आणि कांद्याचं तर काय नावच काढू नका कांद्यानं आज माझी लई कळ मारली मार्गी लावली ती पोरांनी बी आल्यापासून लई मदत केली बरं का तर सगळा सौदा फोडल्यानंतर तुम्हाला तर दिसणारच आहे किती आहे किती नाही ती पुढे किती सहा नव्हतं का हा 7 पुढं आहेत 1 2 3 4 5 6 7 तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे 7 किलो मिरचीचा मसाला बनवायचा आहे त्याच्यानंतर 7 किलोचा कारण कसं होतंय जे आता एकदम करायला गेलं तर त्या डांगाच्या भांड्यात बसत नाही तिथं बी 2 वेळा ती करावं लागतंय आणि ती 2 वेळा करायचं म्हणलं की मिश्रण बरोबर होत नाही का होतंय भेळ मिसळ व्यवस्थित होत नाही ती एकदम आपल्याला तर व्हायला पाहिजे एवढं बाकीचं सगळं खोबरं कांदा सगळी तयारी केली पण या अगोदर 7 किलो आज न्यायचं आणि उद्या सकाळी 7 किलो न्यायचं असं 14 किलो मिरच्याचा मसाला बनवायचा आहे 2 टायमात आणि ते 7 किलो मिरच्याला ही लागणार
सगळं ही साहित्य आहे. आणि घरात अजून तुम्हाला दाखवतो एक पाटी कांदा गच्च भरून भाजून ठेवलाय. ही कढईत अजून आहे आणि अजून मिरच्या तिथं ही थोडा नीट वाळतोय. करून- मिरच्या ही नीट करून टपात भरून ठेवले ते. काय करायचं सकाळपासून हेच काम आहे. तर मिरच्या या बघा सगळी देठ काढलेली अशा स्वच्छ करून एकदम मस्तपैकी भरून ठेवलेले. आणि इकडं ही कांदा एक पाटी भरून ठेवलाय भाजून. इथं खोबरं आहे, तिथं धन मिठाचं पुडं जे लागणारं साहित्य ना अजून घरात एवढा कांदा शिल्लक आहे. आणि मेन म्हणजे मित्रांनो काय केलंय माहितीये का, आज आणलंय बघा हे बघा एक कांद्याची ठिकच घेऊन आलोय. तर सगळं आपलं चालू आहे मसाले साहित्य. तेवढं कांदा आज उद्या सगळं संपणार आहे हा ह्या मसाल्याकरता. आणि इकडे वेगवेगळं जी भाजायचं आहे ती वेगळं काढायचं आणि जी भाजायचं नाही ती वेगळं काढायचं आहे. माझ्याशिवाय घरात कोणाला येत नाही हो. वरच्याच कामाला असते ती समजा. समजा काढून द्यायचं कुठलं लागतंय कुठलं नाही. गायकोत आलंय वारीला गेल्यावर काय सांगायचं, नाकाचं धार बंद होई नाही, नाकाला पाणी इतकं वाटतंय. 10 वाकळा घ्यावा त्यांनी निवांत झोपा. आपण कोणाच्या पाच झोपायचं, काम कोणी करायचं झोपून. नाही पण आपल्या एवढं वाकडाच नाही ते ना. ब्लँकेट आहेत की का भाड्यानं वाकडा आणू? हो भाड्यानं वाकडा आणू का? ब्लँकेट नाही तर काय ब्लँकेट चालत नाही. वाकडात आणि ब्लँकेट मध्ये लय फरक आहे. काय तरी झालं काय झालं असतं. काय असतंय म्हणजे जे हाय ते हाय. अहो गाय मित्रांनो सकाळपासून ही देठ काढतीय. तिच्या हाताला ते देठानं फोड बी आले तर हात मिरची लवंगी असल्यामुळे भडभड करते. त्याला ती मिरची आता नीट करू वाटत नाही. 1 किलोभर अजून राहिले त्या. बरं सकाळपासून इकलीनं 16 किलो मिरची देठ काढली. थोडंफार जतन पण करू लागेल. इकडून सगळं केलं ना, सगळं श्रेय मला देऊ नका. ती बसल माझ्या उरावर परत. होय हा दोघीनं. तिनं खोबरं पण चिरलं आणि आता घरात स्वयंपाक करायला लागली. तोपर्यंत हे सगळं जे काय आहे मसाले साहित्य आणि एकात नवी मग आता गाव ना तर ते सगळं वेगवेगळं करून घ्यायचंय. म्हणजे का जे लागणार आहे ते तळून घ्यायचं आपल्याला. हाकुंड मेथी मोहरी हे सगळं भाजून घ्यायचंय. धन आणि मग आपल्याला जायचंय मसाला करायला. आणि दुसऱ्या लॉटची तयारी करून ठेवायची आहे रातची. ते सकाळ आपलं पहाटे लवकर घेऊन जायचंय. तर हे बाई आता अजून काय काय मसाला जाते तुम्हाला व्यवस्थित मी दाखवते थांबा. ही मसाला असल्याशिवाय आपल्या मसाल्याला सुगंध बी येत नाही, चव पण येत नाही. आता ह्यात काय काय जाणार आहे. मेन पाहिजे बघा स्टार फूल. ही स्टार फूल जी आहे का नाही मेन चव देण्याकरता आणि आपल्या मसाल्याला सुगंध आणण्याकरता त्या इलायच्या, काळ्या इलायच्या. नुसतं सगळं असून पण उपयोग नाही. त्याचा माप मसाला कोणत्या क्वालिटीचा कोणचा आणला पाहिजे कोणचा नाही पण कळलं पाहिजे आपल्याला. तर बहिणीनं मसाला आणण्याकरता आम्ही जाणार आहे लांब कुठं जिथं आपला मसाला होतोय तिथं नियोजन चालू आहे आमचं. मसाला बघायचं किंवा तिथं जाऊन शिना जरा तिथल्या मसाल्यात काय फरक आहे का असं नियोजन चालू आहे. आता बघू त्याला योग कवा येतोय कवा नाही. कारण की टायमिंग पाहिजे आहे तिथपर्यंत जायला. जरा आपल्याला वेळ पण पाहिजे आहे. वेळ म्हणजे जिथं या वस्तू पिकते त्या तिथनं जाण्याच्या तिथनंच आपल्याला घ्यायच्या आहेत त्या. कारण हिथं आपल्याला थोड्या महाग लागते त्या. त्यामुळे परवडत नाही. मग एकदाच वन टाइम गेलं तिथनं 10-10 किलोनं सगळं घेऊन मटेरियल यायचंय. संपल असं 10-10 किलोनं आणायचं. पण वन टाइम तर तेवढा आणायचा. चांगला आहे चांगला नाही असं नाही पण आपल्याला ही जरा थोडासा थोडासा म्हणजे बाजारभाव जी काय आहे त्या बाजारभावात भेटतोय. त्यामुळे जरा परवडत नाही आपल्याला. कारण सध्या सगळ्याच रेट वाढलेला लय आहे. रेट वाढले तर त्यामुळे जे आपण काय मसाला बनवतोय ते मसाला जे रेट मध्ये